एक मोठी बातमी आपण सध्या पाहतोय। मुंबईमध्ये अजित पवार गटाचा महिला मेळावा होतोय आणि महिलांच्या डोक्यावरील टोप्यांनी सध्या सगळ्यांचं लक्ष वेधलेलं आहे। तर आपण पाहतोय की यावेळी अनेक महिलांनी डोक्यावरती अजित पवार भावी मुख्यमंत्री अशा टोप्या सुद्धा घातलेल्या आहेत। या टोप्यांनी सध्या उपस्थितांचं लक्ष वेधलेलं आहे। सध्या महत्त्वाची बातमी मुंबईतून पाहतोय। मुंबईमध्ये अजित पवार गटाचा महिला मेळावा हा पार पडतोय आणि एक्सक्लुझिव्ह दृश्य याची साम टीव्हीवर आपण पाहतोय। यावेळी अनेक महिला इथे सहभागी झालेल्या आहेत। मात्र चर्चा जास्त रंगलेली आहे ती म्हणजे या अनेक महिलांवरील डोक्यावर असणाऱ्या टोपीची। यावर लिहिलेलं आहे अजित पवार भावी मुख्यमंत्री। त्यामुळे पुन्हा एकदा अजित पवार भावी मुख्यमंत्री होणार या संदर्भात चर्चांना उधाण आलेलं आहे। साम टीव्हीवर आपण सध्या ही एक्सक्लुझिव्ह दृश्य पाहतोय। अजित पवार यांच्या गटाचा महिला मेळावा हा मुंबईमध्ये पार पडतोय। शेकडोंच्या संख्येने महिला कार्यकर्ते पदाधिकारी यावेळी इथे उपस्थित आहेत। आपण अधिक अपडेट घेऊयात आमच्या प्रतिनिधी रुपाली बडवे यांच्याकडनं। रुपाली, आपण पाहतोय या मेळाव्याला असंख्य महिला जमलेल्या आहेत, मात्र सध्या या महिलांच्या डोक्यावर असणाऱ्या टोपीची चर्चा रंगली आहे। काय अधिकचे अपडेट देणार? आज राष्ट्रवादी काँग्रेसचा महिला मेळावा खरं तर मुंबईमध्ये आयोजित केलेला आहे आणि या महिला मेळाव्यासाठी राज्यभरातून महिला ज्या आहेत ते मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत। सभागृहाच्या बाहेर सुद्धा महिलांची गर्दी पाहायला मिळत आहे। मात्र या सगळ्या संपूर्ण मेळाव्यामध्ये जे लक्ष जास्त करून जास्ती चर्चा झाली त्या म्हणजे महिलांनी परिधान केलेल्या टोप्या। त्या टोप्यांवरती असं लिहिलेलं आहे की अजित पवार हे भावी मुख्यमंत्री आहेत अशा आशयात खरं तर ह्या ओळी असल्यामुळे त्याची अधिक चर्चा खरं तर या संपूर्ण मेळाव्यामध्ये रंगताना पाहायला मिळत आहे। मागच्या काही वर्षांमध्ये आपण बघितलं तर सातत्याने अजित पवार भावी मुख्यमंत्री आहेत अशा पद्धतीचे बॅनर लागलेले आहेत, तशी राजकीय वर्तुळामध्ये चर्चा झालेली आहे। मात्र आज पुन्हा एकदा राष्ट्रवादीच्या कार्यक्रमामध्ये महिलांनी घातलेल्या या टोप्यांची चर्चा अधिक होताना पाहायला मिळत आहे। नक्कीच, धन्यवाद रुपाली आपण दिलेल्या अपडेटबद्दल। आम्ही तुमच्याकडनं वेळोवेळी अपडेट घेत राहू। तर आपण पाहतोय की राष्ट्रवादीच्या या महिला मेळाव्यामध्ये शेकडोंच्या संख्येने या महिला जमल्यात, मात्र सध्या चर्चा होती या काही महिलांनी घातलेल्या टोपीचे, ज्याच्यावर लिहिलेलं आहे भावी मुख्यमंत्री अजितदादा। त्यामुळे अजितदादा आता पुन्हा मुख्यमंत्री होण्याच्या चर्चा रंगू लागल्यात।